हेअरफॉलमध्ये ना नेमकं कोणतं उपचार खरं काम करताना मी तुम्हाला समजून सांगतो, समजून घ्या. आता सर्वात मोठी चूक म्हणजे काय, कारण न शोधता तुम्ही उपचार सुरू करणे. आता एक उदाहरण देतो. समजा तुमच्या घराच्या छताला गळती लागली आहे आणि तुम्ही रोज फरची पुसत राहता, काही फायदा होणार आहे का त्याचा? पण जर छत दुरुस्त केलं नाही तर ते पाणी पुन्हा येणारच आहे ना. आता हेअरफॉलमध्ये देखील हेच होतं. कारण शोधलं नाही तर कोणतंही उपचार कायमचा फायदा देतच नाही, देणारच नाही, कोणतीही ट्रीटमेंट असो. आता नेमकं या माग ट्रीटमेंट कोणती काम करते तुम्ही समजून घ्या. उपचार तुमच्या हेअरफॉलच्या कारणावर अवलंबून असतात. जर शरीरात प्रोटीन कमी आहे, आयर्न कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे, झिंक कमी असेल तर आधी याची कमतरता भरून काढावी लागेल. आणि बऱ्याच लोकांमध्ये हे हे बेसिक कमी असणारच. B12 व्हिटॅमिन डी कमीच असते. आणि जर थायरॉइडचा काही प्रॉब्लेम असेल, PCOSचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याआधी त्या आजारांवर उपचार करावा लागेल. नुकतंच माझ्याकडे एक पेशंट आले, त्यांची थायरॉइड ते हेअरफॉलसाठीच आले होते, पण त्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम निघाला. आणि काही जेनेटिक जर हेअर लॉस असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं सुरू करावी लागतील किंवा काही आधुनिक उपचार तुम्ही घेऊ शकता. आता म्हणजे काय, प्रत्येकाला एकच उपचार लागू होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. मनात एकदम शांतपणे ऐका. मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बरेच जण मला याच्या ट्रायाबद्दल विचारत होते. आता ट्राया असं वेगळं काहीच करत नाही, जे सांगितलेलं आहे तेच करतात, पण त्यांची मार्केटिंग खूप स्ट्रॉंग आहे. समजा 100 पैकी 10 लोकांना जर रिझल्ट आला असेल ना तर ते 10 लोकांचा डाटा खूप चांगला प्रेझेंट करतात. आणि त्या बाकीच्या लोकांना रिझल्ट का आला नाही यामागे ट्रायाचा फॉल्ट नाही, पण त्यांचे काही दुसरे कारण असू शकतात. इंटरनेटवर जर तुम्हाला कोणी गॅरंटीड हेअर ग्रोथ जर म्हणत असेल तर समजा तो विज्ञान नाही, ते एक मार्केटिंग आहे. ते मार्केटिंग खूप स्ट्रॉंग करत आहे. आता एक समजून घ्या, जर दिवसाचे रोज 50 जर केस गळत असतील ना तर ते सामान्य असू शकतात. काही पाण्यामुळं काही वेगळे कारण असू शकतात त्यामध्ये. पण केस अचानक खूप गळत आहे, भांग रुंद झालाय, टक्कल पडायला सुरुवात झाली असेल किंवा केस पातळ होत असतील तर स्वतः उपचार करू नका. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या, कारण काहीतरी वेगळं असेल. जे पेशंट माझ्याकडे आले ते केससाठी आले होते, पण त्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम निघाला, विटॅमिन्स कमी होते, हे तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. हेअरफॉल हे फक्त इलाज बाटलीत नसतो. कुठल्या तुम्ही GFC करा, काही PRP करा किंवा काही ट्रान्सप्लांट करा, ते कायमचे उपचार तुम्हाला परमनंट सोल्युशन भेटणारच नाही. जर तुमच्या योग्य निदान तुमची बॉडी व्यवस्थित झाली नाही, शरीराचे बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर तुम्ही हे कितीही ट्रीटमेंट करा, जे व्हायचं ते होणारच आहे. ठीक आहे, काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.